आणि तुमच्यासारखे वाघ जंगलात कमीच होत चाललेत. अख्ख्या 1.25 करोडमध्ये तुमच्यासारखे माझ्या मते 17-18 हजार लोक असतील फक्त. ओके, आता तुमचा प्रॉब्लेम काय ते लक्षात घेऊया आपण. यू आर थिंकिंग यू आर लीडर बट यू आर नॉट. यू आर इंडिव्हिज्युअल परफॉर्मर. बऱ्याच लोकांना वाटतं की मी लीडर आहे, पण ॲक्च्युली तुम्ही लीडर नाही आहात. तुम्ही एक फार चांगले हायली केपेबल 10 माणसाची क्षमता असलेले एक माणूस आहात. ओके, जो फार खतरनाक काम करू शकतो एकटा. इथे अशी काही दोघं तिघं आहेत ज्यांनी बऱ्यापैकी टीम बिल्ड केली आहे, परंतु आपला गैरसमज आहे की आपण लीडर आहोत. आपली पूर्ण कंपनी आपल्या टेक्निकल नॉलेजवर आपण उभं राहिलं तरच काम होतं. आपण गेलो तरच पेमेंट निघतं. आपण गेलो तरच थांबलेल्या गाड्या सुरू होतात. ओके, तर ॲक्च्युली बघायला गेलं तर यू आर अ गुड परफॉर्मर. तुम्ही विराट कोहली आहात, तुम्ही चांगले बॅट्समन आहात. ओके, तुम्ही चांगले बॅट्समन आहात. तुम्हाला कायम लक्षात घ्या, विवियन रिचर्ड जगातला महान कॅप्टन, महान बॅट्समन, पण चांगला कॅप्टन नाही झाला. ब्रायन लारा जगातला सगळ्यात महान बॅट्समन, चांगला कॅप्टन नाही झाला. सचिन तेंडुलकर जगातला सगळ्यात चांगला बॅट्समन, पण खराब कॅप्टन. विराट कोहलीने पण काही प्रमाणात तेच होतं. ते स्टॅटिस्टिक्स सांगत नाही आहेत, पण ते स्टॅटिस्टिक्स मोमेंटममुळे झालेले आहेत ते. त्यामुळे हे जे बरेचसे टॉप परफॉर्मर असतात ना, ते चांगले कॅप्टन बनत नाहीत. ते लोकांना एनकरेज करू शकत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये एवढी क्षमता असते. कारण त्यांना एनकरेजमेंट करायला कोणीच नसतं ना. मला कोणी एनकरेज केलं, मला कोणी मदत केली, तू सांग ना. अरे खरंच कोणी केलेलं नसते. पण जगात हे तुमच्यासारखे 2% सोडले तर 98%ला काही लोकांना तर इथून बाथरूमला जायला पण मदत लागते. ओके, तर ती मदत लागतेच. त्यांना तुमच्यासारखा एक लीडर लागतोच. आणि ह्या लीडरच्या जीवावरच ते आपल्या मुलाचं शिक्षण आणि हे ते सगळं प्लॅन करत असतात. ओके, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही लीडर आहात, पण बऱ्याच वेळा तुम्ही लीडर नसता. याचा तुम्हाला विचार करावा लागेल. फील्स हेवी वेट. ओके, जर मॅच हरलो तर कोचला घरी जावं लागतं. सेल्स टार्गेट अचीव नाही झाले तर सेल्स हेडला घरी पाठवतात. आणि समजा सेल्स टार्गेट अचीव झालं तर पुढच्या वर्षी 20% जास्त करायला सांगतात. आणि ते जर झालं नाही तर त्याला घरी जावं लागतं. आणि ते जर झालं तर त्याच्या पुढच्या वर्षी परत 20% जास्त करायला सांगतात. त्याच्यामुळे लेवल 3ला ना प्रेशर घ्यावंच लागतं. लेवल 3ला पर्याय नाही आहे. लेवल 3ला टेन्शन घ्यावंच लागतं. रिझल्टचा टार्गेट सेट करावंच लागतं आणि ते कुठल्याही परिस्थितीत करावंच लागतं. नोकरीवाल्याला तरी काढतात, तो घरी जातो. तुम्ही कुठे जाणार? त्याच्यामुळे तुम्हाला ॲक्च्युली हा पर्यायच नाही आहे. तुम्हाला दरवेळेस ते हेवी वेट घेण्याची गरज आहे आणि त्यातनं बाहेर येण्याची फार फार गरज आहे. बऱ्याच वेळा ना तुम्हाला डिसिजन घ्यावं लागतं. लोकांकडे लक्ष देऊ का रिझल्ट करू, लोकांना सांभाळू का रिझल्ट करू. आणि बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता जाऊ दे मरू दे, पहिले रिझल्ट तर करू, मग लोक बघू. ओके, असं काही ना काहीतरी चालू राहतं. आणि बऱ्याच वेळा ना तुम्ही रोल मॉडेल असता. तुमच्या कंपनीमध्ये सर्व लोकांना तुम्ही एक रोल मॉडेल असता. आणि रोल मॉडेल म्हटलं का हे आहे, रोल मॉडेलचा एक रोडमॅप आहे. हे तुम्ही ॲक्च्युली वाचा आरामात, पण मी तुमच्यासाठी एकदा वाचतो. बी सक्सेसफुल बिफोर यू ट्राय टू हेल्प अदर्स टू बी सक्सेसफुल. रोल मॉडेलनी पहिले स्वतःने, हे तुमच्या डिपार्टमेंट हेड जेव्हा ते मोठे होतील त्यांना हे लागू आहे जास्त. पहिले तुम्ही सक्सेसफुल व्हा आणि मग इतरांना सक्सेसफुल व्हायला शिकवा. स्वतःसाठी हायर स्टँडर्ड सेट करा आणि त्या सर्व गोष्टी अचीव करा. मेक युअर सेल्फ अकाउंटेबल टू अदर्स. इतरांना तुमच्या कामाचा आढावा द्यायला सुरुवात करा. ओके, सेट टँजिबल गोल्स. स्वतःसाठी काही टँजिबल गोल्स सेट करा आणि ते रीच करा. ॲक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पर्सनल रिझल्ट. तुम्ही जे पर्सनल टार्गेट घेतलेत त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण ॲक्सेप्ट करा. ॲडमिट फेलियर्स. तुम्ही ज्या चुका केल्या त्या लगेच ॲडमिट करा आणि पुढे जा. दुसऱ्यांकडनं तेच मागा जे पूर्वी तुम्ही स्वतःने केलेलं आहे. ओके, गेज युअर सक्सेस ऑन रिझल्ट अँड रिझल्ट. तुम्ही कामयाब आहात हे रिझल्टवरती जाऊन बघा, तुमचा इंटेन्शनवरती जास्त लक्ष देऊ नका. माझा इरादा चांगला होता पण झालं नाही. ओके, रिमूव्ह युअर सेल्फ फ्रॉम सिच्युएशन्स वेअर यू आर इनकेपेबल, इनइफेक्टिव्ह. अशा परिस्थितीमधनं स्वतःला एलिमिनेट करा, तर तुम्ही लेवल 3 लीडर म्हणून प्रूव्ह. हे तुमच्या ॲक्च्युली जे लीडर्स आहेत, हे एम्प्लॉईज आहेत ना, त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी खूप ॲप्लिकेबल आहेत, जर त्यांना लेवल 3 लीडर या पोझिशनवर राहायचं असेल तर.
डिमांड कंटिन्युअल अटेन्शन. जरी तुम्ही लेवल 3ला झालात आणि कंपनी 3 करोडवरनं 6 करोडला गेली तरी तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळावं लागेल. तुम्ही जर रिलेशनशिप विसरलात, टीमला विसरलात, तर परत आपण लेवल 1वर येऊ शकतो. असा हा लेवल 3चा प्रवास आहे.